एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या अडचणीत आलेली आहे। महाराष्ट्र सायबर सेलनं चौकशीला हजर राहण्याचे आदेश तिला दिलेले आहेत। 2023 सालचं IPL फेअर प्लेवर प्रसारित केल्याचं हे प्रकरण आहे आणि या अनुषंगानेच आता तमन्ना भाटिया अभिनेत्री हिच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती सध्या हाती येते। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय तमन्ना भाटिया हिच्या अडचणीत वाढ झालेली आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे? नक्कीच IPLचे जे सामने होते ते फेअर प्लेवरती दाखवण्याचं हे संपूर्ण प्रकरण होतं। या प्रकरणी महाराष्ट्र सायबर आणि ED या दोघेही चौकशी करतात। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबरने जे विटनेसेस आहेत त्यांना समन्स पाठवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यांना संजय दत्त याला देखील समन्स पाठवलं होतं आणि आता तशी माहिती मिळते की अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील महाराष्ट्र सायबरने स्टेटमेंट समन्स पाठवलेलं आहे आणि येत्या 29 तारखेला तिला चौकशीला हजर राहण्याचं हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। नक्कीच आता 29 तारखेला तिला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलेले। मात्र तमन्नाकडनं काही याविषयी प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का? अद्याप संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया तिच्याकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र जर ती पोलिसांसमोर गेली नाही तर मात्र तिला तसं पोलिसांना त्याचं कारण कळवावं लागेल आणि त्यानंतर ते जेव्हा पुन्हा पोलीस समन्स तिला बजावतील त्याला मात्र तिला हजर राहावं लागेल। नक्कीच आता तमन्ना भाटिया हिच्या समोर पोलिसांच्या या चौकशीला हजर राहण्याशिवाय खरं तर पर्याय नाहीये, नाहीतर तिच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवली झालेली। धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेटबद्दल। तर तमन्ना भाटिया हिच्या अडचणीत वाढ झालेली कारण महाराष्ट्र सायबर सेलनं चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले।